हॅलो एव्हरीवन. तर कशा आहात सगळे? आय होप छान असाल आणि मी पण खूप छान आहे. तर हा माझा ड्रेस जो की मी बड्डेला घेतला होता माझ्या. आज बाहेर जायचं होतं म्हणून वेअर केला होता, कारण राख्यांची खरेदी आणि थोडंसं इतर कामं पण होती, म्हटलं ती करून घ्यावी. मार्केटमध्ये गेलो होतो आणि मार्केटमध्ये गेलो तर तिथं खरेदी करायला लागलं ना तर यांचं दुसरंच काहीतरी घेणं चालू असतं. तर इथे मी माझी खरेदी केली आणि बाहेर येऊन थांबले होते. तर यांचे डॅडी बिल करत होते. त्याच्यानंतर मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्यात तर तुम्ही पाहिलेच आहे की मला पोत गाठायची होती, ती गाठून घेतली. त्यानंतर यांशला पाणीपुरी पण खाऊ घातली, कारण ते नाही केलं तर यांश घरी आल्याच्या नंतर भरपूर असा धिंगाणा घालतो की मला का तुम्ही शेवपुरी खाऊ घातली नाही. आणि मग त्याचं हे सगळं झाल्याच्या नंतर किराणा वगैरे घेऊन आम्ही घरी आल्याच्या नंतर स्वयंपाक तर आपल्याला करणंच आहे, कितीही काही दुसरी कामं असली काही झालं तरी, कारण घरी येऊन निवांत छान असं जेवण केलं तर पोट भरतं. कारण बाहेरचं किती खा, पोट काही असं मनासारखं भरत नाही. साधा वरण भात जरी असला तर छान असं जेवण होतं. तर मग त्यासाठी वरण भाताचं कुकर लावलं होतं आणि कुकर लावून मस्तपैकी स्वयंपाक करून घेतला. आणि त्याच्यानंतर जो काही किराणा सामान आणलेलं होतं ते सगळं मी बाहेर काढत होते. मला हे सगळं लगेच भरायचं नव्हतं, एका मोठ्या डब्यामध्ये भरून ठेवायचं होतं, कारण जी काही डबे आहेत मला ती ना घासून घ्यायची होती. घासून घेऊनच त्यात सामान भरायचं होतं. गेलो होतं म्हणून म्हटलं चला लगेच किराणा सामान पण घेऊन टाकावं म्हणून घेतलं. आता सणसूद पण सुरू होणार आहे, तर राखी आहे, भरपूर काय आता सण येणार आहेत. म्हटलं 2-3 महिने जाईल एवढा असा किराणा घेऊन यावा. मग ते किराणा घेतला आणि पूर्ण मोठ्या पिठाच्या डब्यामध्ये मी हमेशा ठेवत असते. या डब्यात जो काही एक्स्ट्राचा किराणा असतो तो तर त्याच्यातच ठेवायला घेतलं. आणि सध्या साखरेचे भाव तर तुम्हाला माहीतच आहे, भरपूर असे भाव वाढलेले आहेत आणि भरपूर सामानाचे सुद्धा वाढलेले आहेत. फक्त साखरेचेच म्हणून नाही, साखरेचे तर अशा जास्त झालेतच. चला, तुमच्या इकडे काय परिस्थिती आहे मला नक्की सांगा. आणि हा खरंच मला हे जो काही रिंगा आला की आला काय आहे ते मला त्याचं नाव लक्षात नाही, खरंच पांढऱ्या कपड्यासाठी इतका महत्त्वाचा आहे. कारण माझ्या बाजूला जे बसलेला माझा मोठा मुलगा आहे ना, वाईट कपडे एवढे घाण करतो, खूपच म्हणजे खराब करून टाकतो. त्याच्यासाठी ना ते मला खूप उपयोगी ठरतं. आणि बघा इथे याचं मध्ये मध्ये कसं करणं असतं. आणि लेकरं घरात असले तर लुडबुड करणार, त्यांच्याशिवाय घर शांत शांत वाटतं. थोडेसे पण घरात नसले तर करमत पण नाही आपल्याला. तुमच्या इकडे पण असंच होतं का मला नक्की सांगा. आणि हो, मी तुम्हाला म्हणले होते ना की मी एक छोटंसं पेंडंट केलेलं आहे, साधं सिंपलच केलेलं आहे, जास्त काही म्हणजे मोठं नाही आहे, डेली वेअरसाठी नाजूक केलं आहे. तर ते तुम्हाला मी समोर त्याचा फोटो ॲड केलेला आहे ते दाखवते आणि मला नक्की सांगा की कसं वाटलं, छान आहे का. आणि इतर त्याची गाडी दाखवत होता, त्याला जी छोटीशी गाडी घेतली होती खेळायला त्याने आवडीची. आणि मी त्या दुकानामध्ये काय शॉपिंग केली हे तुम्हाला आता मी दाखवते. कारण खूप दिवस झालं ना मला अप्पर लिप्स वगैरे राहिलं ना, पार्लरला जाण्याचा खूप कंटाळा येतो. ॲब्रो तरी महिन्याला वाढती, पण अप्पर लिप्स मी एक वेळेसच केली होती. तर आता ते सतत येत आहे असं वाटतं, उगीचच केलं आहे. पण त्यासाठी मी ही मशीन मागवली, म्हणजे आणलेली आहे, मागवली नाही. कारण मी म्हटलं स्वतः जाऊन बघावं हाताने कशी आहे, काय चालू आहे की बंद आहे, पुन्हा आणखी रिटर्न करा त्यासाठी. आणि डिटेलचा पॅक आणलं आहे, कारण आता तुम्हाला माहितीच आहे मस्तपैकी आपल्याला फेस्टिवल असल्यामुळे तयार वगैरे होतो आणि त्यात ती पांढरी केस असली तर नको वाटतं, ते मागवलं.